भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नुकतंच आपला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात प्रवेश केला। मात्र या दौऱ्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व्हीआयपी प्रोटोकॉल न देण्याच्या घटनेनं मोठा वाद निर्माण झालाय। याच मुद्द्यावर सामाजिक विचारवंत आणि वकील नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली। सरन्यायाधीश भूषण गवई यांना सीजेआय प्रोटोकॉल न देता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सामाजिक विषमतेचं उदात्तीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। भारताचे सरन्यायाधीश हे जे पद आहे हे घटनात्मकरित्या भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यापेक्षा तुझवरही कमी नाही, किंबहुना ते जास्त मोठा आहे। तरी देखील असं असताना देखील हे मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे महासंचालक पोलीस महासंचालक तसेच मुख्य सचिव यांना या पदाची गरिमा कधी वाटली नाही आणि त्यामुळे यांनी जस्टिस भूषण गवई जे आहेत त्यांच्या या मुंबईतल्या व्हिजिट बद्दल एकदम दुर्लक्ष केलं आणि हा शासकीय जो शिष्टाचार जो प्रोटोकॉल असतो तो पाळला गेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची लॅप्सेस इन प्रोटोकॉल याबाबतची खंत जस्टिस भूषण गवई यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।